The susceptibility of tungsten is 6.8 into 10⁻⁵ at temperature 300 Kelvin. तर या ठिकाणी ससेप्टिबिलिटी दिली टंगस्टनची, ती दिलेली 6.8 into 10⁻⁵ इतकी दिलेली. त्यानंतर टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन, त्याला T1 घेऊ आणि T1 आहे तुमचं 300 केल्विन. द ससेप्टिबिलिटी ॲट टेम्परेचर 400 केल्विन इज. तर ससेप्टिबिलिटी आपल्याला फाईंड करायचं, टेम्परेचर दिलेलं आहे 400 केल्विन. मग त्याला आपण T2 घेऊ. T2 इज इक्वल टू 400 केल्विन आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी Chi2 घेतला. तरी जी मॅग्नेटिक्स, आता हा क्वेश्चन 2020ला आलेला होता, याचा ए ऑप्शन आहे 4.8 into 10⁻⁵, बी ऑप्शन आहे 6.8 into 10⁻⁵, सी ऑप्शन 3.4 into 10⁻⁵ आणि डी ऑप्शन आहे 5.1 into 10⁻⁵. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया. ओके. तर ही जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असते, ही मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इन्व्हर्सली प्रपोर्शन असते कशावरती, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग आता ती स्टेटमेंट लिहून टाकू. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली proportional to absolute temperature मग आपलं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपण रिप्रेझेंट करतो काय नाही, काय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. इन्व्हर्सली करू, इन्व्हर्सली ॲब्सोल्यूट टेम्परेचर 1/T. ओके. मग आता या केसमध्ये 2 दिलेले आपल्याला, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पहिल्याची आणि दुसऱ्याची, आणि टेम्परेचर पण दिलेलं आहे. तर आपण डायरेक्टली त्याचा रेशो घेऊन टाकू. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी फर्स्ट डिवायडेड बाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी सेकंड, इन्व्हर्सली म्हणून T2 डिवायडेड बाय T1 आलं. ओके. पहिल्याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिलेली आहे 6.8 into 10⁻⁵. दुसऱ्याची आपल्याला फाईंड करायची, ती ॲज इट इज राईट करू. T2 दिलेलं आहे तुम्हाला 400 केल्विनमध्ये आणि T1 दिलेलं आहे तुम्हाला 300. आता नेक्स्ट केसमध्ये 0 काय करू, आपण कॅन्सल करू. 0 सोबत 0, हा 0 कट झालं. ठीक आहे. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपल्याला फाईंड करायचं आहे 6.8 into 10⁻⁵ ॲज इट इज डिवायडेड बाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी सेकंडची तशीच RIला 4 डिवायडेड बाय 3. आता याला आपण मल्टिप्लाय करून घेऊ. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी 6.8 into 10⁻⁵ला मल्टिप्लाय करा 3ने आणि त्याला डिवाइड करा 4ने. बस आता याला सिम्प्लिफाईड केलं तर आपल्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी भेटून जाईल. ओके. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, मग याला 3ने जर मल्टिप्लाय केलं, 8 3 24 म्हणजे 20.4 येईल आणि त्याला डिवाइड करायचं 4ने 10⁻⁵ ॲज इट इज. ओके. आता 4ने जर याला डिवाइड केलं तर 4 5 किती झाला 20 आणि 4 1 4 म्हणजे 5.1 येईल. आणि 10ची जी पॉवर आहे, 10ची पॉवर किती तर -5. याचं आपलं काय असणार, फायनल आन्सर असेल. ओके. मग मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी सेकंड केसमध्ये किती असेल 5.1 into 10⁻⁵. ओके. आणि आता तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजेच काय, 5.1 into 10⁻⁵ ही त्याची ससेप्टिबिलिटी असेल.